निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत। हा जो काही कार्यक्रम आहे तो येण्याप्रमाणे असणार आहे। सर्वप्रथम या ठिकाणी सीताफळे परिवार म्हणजे या ठिकाणी जयश्रीबाईंचे मिस्टर अविनाश सीताफळे, त्याचप्रमाणे मुलगा भावेश या ठिकाणी आहे, मुलगी बाहेर आहे, तरी देखील ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यासोबत या कार्यक्रमाला असणार आहे। अर्पणविधी झाल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी पंचांग प्रणाम करणार आहोत। पंचांग प्रणाम झाल्यानंतर या ठिकाणी गाथापठणाचं नेतृत्व होणार आहे। धर्मचारी करुणावधी आणि धर्मचारी धर्मयेश या ठिकाणी ते गाथापठणाचं नेतृत्व करतील। त्यानंतर मी छोटंसं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक पण बोलणार आहे। श्रद्धांजलीपर काही 2 ते 3 व्यक्ती या ठिकाणी जयश्रीताईंच्या गुणांबद्दल या ठिकाणी त्यांच्या स्मृती ज्या आहेत त्या या ठिकाणी जागृत करणार आहेत, त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी उजाळा देणार आहेत। त्यानंतर मुख्य जे काही धर्म केशवसागर या ठिकाणी प्रवचन देणार आहेत। त्यानंतर काही सूचना होतील। शेवटी आपण सर्वजण 2 मिनिटं आपण शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि शेवटची धम्मपाल गाथा होऊन आजच्या त्रिवार पंचांग प्रणाम करूया। मित्रत्व आणि एक माळी बांधणार जे ती त्या माळी म्हणण्यासाठी ती वर्ष आज वरला आणि आपण होऊन गेली ती आता सर घड दावना भावना मुठीचा भावना पादरला त्यामध्ये आहे आणि एक संबंधित खूप सांगतात मला मी आवर्जून नेहमी प्रत्येक कामातून मला दिती आम्हाला प्रेरणा आहे ते गेल्या का करू हमसे और नाची को आम्हा सर्वांची पण मोठा दिलेला तू नका जीवन मला झाले आम्हाला माहिती प्रश्नाला आम्हा सर्वांना ते येणारच आहे। आम्हाला काही पण कधी देत जाणार विचारून साहेब आहे मला खूप सांगून आहे गाडी सांगून पण सर्वांना अनुभव आहे आणि फुला फुला फिरे कहे प्रेम बहन घे मेरा रे हमारी नारी कहे मेरा रे पकड़ कर मारो पकड़ भाई रे झटी के तिरिया रोवे हंस अकेला आई जीवे जब तक मारो बहन रोए दमाशा रे तेरे दिन तक तिरिया रोवे फिर करे घर बासारे चार गजा चर गाजी मंगा दी चाटी घोड़ी रे
चरोने अगलाई जैसे गोरी रे आडरे जैसे लोह लकई केश जय जैसे सारे कोने ही सी का जर ही गई कोई ना यो पसाई घटी लगी पीछू देशाए हे कभी सुन हो छोड़िया छोड़ो जगिया छोड़ो जगिया रे। धन्यवाद धर्ममित्र देवदास सोनवणे। खरं तर देवदास सोनवणे ही फॅमिली आणि अविनाश यांची फॅमिली म्हणजे खरंच यांचे अतिशय कौटुंबिक असे एक असे संबंध कारण मध्ये देखील होते त्यामुळं तर काही मैत्रीचे जे काही संबंध जे आहेत जे काही येणं जे असायचं कुटुंबाशी म्हणजे हे कुटुंब किंवा ते कुटुंब यांच्याकडे तर अशाच नातं प्रस्थापित तर कुठल्या प्रकारचे असतील ना त्यांनी उजळा यानंतर म्हणजे खरं तर या ठिकाणी जयश्रीताईंची मुलगी बाहेर पडून ऑनलाईन सक्षमातल्या जुळलेली आहे आणि तिला देखील आपल्या आईबद्दल भावना आहेत त्या व्यक्त स्मृती जे त्या या ठिकाणी आपणा सर्वांना म्हणजे ती व्हॉट्सअपद्वारे या ठिकाणी त्या काही भावना आहेत त्या याने व्यक्त भावना या ठिकाणी आपल्या आईबद्दलच्या काही स्मृती आहेत त्या या ठिकाणी करणार आहेत। तर मग माझं कनेक्ट आहे पाठीमागे ठेव हा बोलवा हा भावना बोल। इथे सर्वांना आज मम्मीला जाऊन 1 वर्ष झालं। माहीत नाही विसरणं कसं वाटतं पण असं वाटतं मला की खूप टाइम झाला जरी तो असं 1 वर्ष झालं ना तरी असं खूप टाइम झालं का कारण या 1 वर्षाच्या कालावधीत मला कुठून तरी असं एक शिकायला भेटलंय खूप शिकायला भेटलंय आणि म्हणजे आधी कसं असायचं की मम्मी आहे तर तिला फोनवरती बोलणं किंवा मेसेज बोलणं त्यावेळेसच संपर्क व्हायचा बट आता असं वाटतं की ती सतत माझ्यासोबत राहणं तर मी सतत तिच्यासोबत बोलत असते आणि जेव्हा असं तिच्याबद्दल आठवलं मला तिचे असं हसरा चेहरा आठवतो ती मला बऱ्याचशा गोष्टी सांगताना समजवताना पाठ करताना असं खूप साऱ्या गोष्टी आठवतात आणि आता तिच्याकडनं इतकं काही शिकण्यासारखं होतं की धाडस हो खूप ब्रेव होती ती म्हणजे ज्या प्रकारे तिने तिच्या आजाराला किंवा सगळ्यांना स्वतःला धीर दिला सगळ्यांना धीर दिला ती एक गोष्ट। दानाच्या संदर्भात मला एक गोष्ट एक झालेली घटना सांगायला आवडेल की मी साधारण 6वी-7वीत असेल तेव्हा मम्मीचा बर्थडे होता आणि वाढदिवसाच्या निमित्त एक घरी असं पार्टीचं आयोजन केलं तेव्हा घरी होते 20-25 लोक होते। मग सगळे झाल्यानंतर बाकी पसारा वगैरे सगळं आवडत होतं आणि उशीर झालं चांगला 12:30 वगैरे वाजले होते तरी मम्मीला म्हणाले मम्मी असं नाही वाटत का तुझा बर्थडे होता आज आपण आणि तू जास्त काम करतेस एवढं स्वयंपाक वगैरे बनवला एवढं सगळ्यांना बोलवलं तर ती चिडली माझ्यावरती ती मला म्हणाली की जेव्हा आपण गोष्ट दुसऱ्यांना दान करतो ना त्याचा मला
खूप आनंद होतो जेव्हा आपण सगळे येतो, आपण सगळे बसतो, जेवण करतो. एक वेगळा असा आनंद जाणवतो मला, त्यामुळे मी हे करते. आणि त्यापासून मला एक गोष्ट शिकायला भेटली की ती जे काही करायची ते अगदी मनापासून करायची. आणि दान असो किंवा कुठलीही भावना असो, ते खूप तुम्ही असं मनापासून केलेलं आहे. आणि एवढी लोक जी तुम्ही गोळा केलेली आहेत किंवा एवढ्या लोकांना दिलं जाण्याचं दुःख वगैरे आहे, आणि ती गेल्यानंतरही एवढे सगळे लोक आम्हाला विचारतात किंवा जे कटेड आहेत, मी खूप मला खूप असं बरं वाटतं तिच्याबद्दल की ती जेवढं आयुष्य जगली, इतकं काही शिकून गेली. खरं तर मी प्रिपेअर्ड नव्हते बोलण्यासाठी आणि आतापर्यंत हिंमतही नव्हती माझी. पण जसा टाइम होता मला जास्त काही समजायला, तिला जो लागला की माझा ते झालं. तर तेच सांगून मी अजून बोलण्यासारखं म्हणजे खूप करण्यासारखं आहे. कसं हे शब्द काही व्यक्तिशा बस खूप थँक्यू झालं. ठीक आहे, थँक्यू भाऊ. खरं तर कठीण आहे आई बद्दलच्या भावनांनी जे काही तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, खरं तर खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु अशा वेळेस बोलता येत नाही. परंतु निश्चितच आईबद्दलच्या जे काही चांगुलपणाच्या जे काही भावना ज्या आहेत, ज्या तिच्याशी शेअर झालेल्या आहेत, त्या तिने कथन केलेल्या आहेत. म्हणजे खरं तर यानंतर मी आपल्यापैकी म्हणजे मला वाटतं की भगिनीपैकी मी असे म्हणेन की कोणीतरी पुढे यायचं आहे आणि जयश्रीताईबद्दलचं जे काही स्मृती आहेत त्या ठिकाणी कथन करायचे आहेत. ज्यांना कोणाला श्रद्धांजली अर्पण करायची असेल त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपली थोडक्यातच महिलांपैकी पुढे येऊन या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तर धर्मचारिणी अमृतधारिणी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. खरोखरच आज ह्या ठिकाणी आपण जयश्री सीताफळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. आणि जयश्री सीताफळे ह्या खरोखरच खूप मैत्रीपूर्ण त्या जीवन जगत होत्या आणि त्या संसारात राहून धम्ममार्गावरती आरूढ झालेल्या होत्या. आणि त्या संसाराला देखील आणि आपलं धार्मिक जीवन जगत असताना खूप सुंदर पद्धतीने त्या न्याय देत होत्या. त्या माझ्या वर्गामध्ये होत्या आणि बऱ्याचदा त्या अशा संपर्क करत असायच्या. आणि खरोखरच आतापर्यंत क्षितिसागरजीने जे काय बोललेलं आहे प्रास्ताविक, की खरोखरच त्या मैत्रीपूर्ण होत्या. आणि त्यांची जी मैत्री होती ती सर्वांबद्दल म्हणजे मैत्री होती. आपल्या फक्त जातीपुरतीच मर्यादित त्यांची जी मैत्री होती ती नव्हती, तर सर्व जाती धर्मातील त्या मैत्रिणी ज्या आहेत त्या होत्या. आणि सर्व त्यांची जी मैत्री होती ती विकसित त्या करत होत्या. तर त्या मैत्रीमध्ये त्या मतभेद कधीच करत्या. त्यांच्यामध्ये सहनशीलता खूप होती, विरम होत्या. कितीतरी संकटांना तोंड देत त्या
वाघिणीसारखं आतापर्यंत जे जीवन आहे तर एक वीरांगना म्हणून त्या जीवन दिले आहेत. खरोखर मोठे मोठे झाले तरी त्या घाबरत नव्हत्या किंवा एकाच ठिकाणी बसून राहत नव्हत्या. मी म्हणजे प्रत्यक्षात त्यांना पाहत होती की मला आता आजार झाला आहे, मग मी खचून गेलेली आहे किंवा काय झालेली आहे. मी खूप आनंदानं जीवन जगलेली आहे अशा त्या माझ्याशी बोलत असायच्या. आणि आता काय राहिलेलं आहे, सुखाने जे काही येईल मी ते स्वीकारण्यामध्ये तयार आहे, असे शब्द त्या माझ्याशी बोलत होत्या खरोखर. आणि त्यांच्यामध्ये सहनशीलता खूप होती. लहान असो मोठा असो त्यांना कोणी काहीही बोललं किंवा काही केलं हे प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे आणि पाहिलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये एवढं सहनशीलता होती की त्या सगळ्या गोष्टी सहन करत होत्या. जाऊ दे, ते त्यांचे कर्म आहेत ते असं, म्हणजे धार्मिक जीवन खरोखरच ते आचरणातून व्यक्त करत होते असं मी त्यांना पाहत होते. आपण थोडं काय कोणी बोललं की लगेच नाराज होतो किंवा दुःखी होतो किंवा काहीतरी आपल्या मनामध्ये अडी धरून बसत असतो. तर तसा जीवन जयश्री ही जगलेली नाही. आणि खरोखरच तिची दानशूर जी भावना आहे आणि मदतीची भावना आहे, तर कुणीही अडीअडचणीमध्ये जर असलं ना, मग तो नात्यातला असो बाहेरचा असो कुणीही व्यक्ती असो, तर त्यांना जेवढं तिच्याने होईल तेवढं ती मदत करत असायची. हे प्रत्यक्षात मी पाहिलेले अनुभव म्हणजे जयश्रीचे सांगत आहे. ती तिथं हातचं राखून कधीच ठेवत नसायची आणि संपर्क करत असताना अगदी मन मोकळेपणाने संपर्क करत असायची. तिचं व्यक्तिमत्वच असं सुंदर होतं की आध्यात्मिक जीवन जगत असताना काही जरी अडचणी आल्या आणि सीताफळ भाऊंच्या बरोबर काही जरी झालं तरी ते म्हणायचे की मी स्पष्ट सीताफळ भाऊंना बोलत असते अमृतधारेने. जे काय असेल ते मी त्यांना मनमोकळेपणाने बोलते की माझ्या इथं चुकलं, तुमच्या तिथं चुकलं, असं मनात धरून ठेवायचे नाही. आणि जसं खरोखरच तिला आध्यात्मिक जीवन जगण्याचा अर्थ कळालेला होतं आणि तशा पद्धतीनं संसार सांभाळून ते जीवन जगत होती. तिच्यामधली एक गुण होता दानशूर. खरोखरच ती खूप दानशूर होती. ती सर्वांना मदत करायची. जसं सिद्धीसागर म्हटलं की घरी गेल्यानंतर ते सर्वांना नाश्ता पाणी चहा पाणी, आणि जसं आता भावनेने व्यक्त केलेलं आहे की खरोखरच मम्मीला ज्या गोष्टीत आनंद भेटायचा ते पूर्णपणे ती स्वतःला वाहून घ्यायची आणि ती विरेवान असायची. कुठल्याही गोष्टीमध्ये संघामध्ये जसं तिचा संपर्क आला संघाशी तसं संघामध्ये तिने हिरिरीने सर्व म्हणजे कार्यक्रमामध्ये ती भाग घ्यायची आणि सर्वांना एकत्रित बांधून ठेवायची मैत्रीच्या धाग्याने. आणि एकोप्याने राहण्याचं तिच्याकडून खरोखरच शिकायला पाहिजे की सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्या काही गाठी बांधलेल्या असतात त्या मागे सोडून पुढे कसं नेता येईल, पुढे एकोप्याने कसं राहता येईल आपल्याला, अशा पद्धतीचं तिचं आचरण होतं. जसं ती गुजरातला गेली आणि माझ्याशी बोलत असताना म्हणाले की मी खूप आजारी होती तरी पण काही ऑफिसमधले लोक सीताफळ भाऊंच्या त्यांना बरं नसताना देखील तिने डबे करून द्यायची. म्हणजे हा किती मोठा म्हणजे सहनशीलता आणि दानाची ही जी भावना आहे की तिला स्वतःला बरं नसताना देखील तिने म्हणजे ते डबे ऑफिसमध्ये करून द्यायचे आणि पाठवायचे. तर खरोखरच अनेक गुण मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा खरोखर इथे संसारात राहून आचरणात आणण्याचा प्रयत्न आणि संसारात राहून धर्ममार्गावर आरूढ होऊन त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न, आदराला न घाबरता हसत मुखाने स्वीकारून आज जयश्री खरोखरच पुढे गेलेली आहे आणि तिच्याबद्दल खूप बोलण्यासारखं आहे. पण खरोखरच आदरणीय सर्व धम्मचारी, धम्ममित्र, धम्मसाहेब आणि ह्या ठिकाणी आदरणीय उपाध्याय धम्मचारी यशोसागरजी यांच्याकडून आपण प्रवचनाच्या माध्यमातून धम्मदेशना ऐकणारच आहोत. तर त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि देहरोड काळेवाडी आणि माझ्या कुटुंबातर्फे आदरणीय धम्ममित्र जयश्री सीताफळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि इथंच थांबते. जय भीम. धर्मचारिणी, अमृतधारिणी आपण देखील जे काय जयश्रीताईंच्या जे काय स्मृती आहेत त्या जागृत केलेल्या आहेत, श्रद्धांजली अर्पण केलेल्या आहेत. यानंतर आपण या ठिकाणी धम्मचारी यशोसागर यांची धम्मदेशना आपण ऐकणार आहोत. तर मी आपणा सर्वांच्याच वतीने धम्मचारी यशोसागर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या धम्मदेशनाला सुरुवात करावी. धम्मचारी यशोसागर. धन्यवाद धम्मचारी श्री सागर, अविनाश सीताफळे,
सीताफळ परिवार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जेवढी. खरं तर आजचा दिवस आणि 2021ची आजची सकाळ खरं तर सगळ्यांसाठीच खूप कठीण होती. सिद्धी सागरांनी सांगण्याचा प्रयत्न केला की त्या दिवशी भीमदास गौरखडे हे आपल्यातून निघून गेलेले होते आणि आम्ही सगळेच जण त्यांच्या पुढच्या तयारीसाठी निघालेलो होतो आणि अविनाशचा अचानक फोन आला मला आणि एकच वाक्य होतं की जयश्री नाही आहे म्हणून, जयश्री गेली म्हणून. तर शॉक होता, कारण त्या दवाखान्यात आहेत हे माहीत होतं. कंटिन्यू हे तिघेच होते तिथे खरं तर गुजरातला आणि हे तिघे त्यांच्यासोबत होते. जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत होते. काळ एवढा कठीण होता की आतमध्ये जाणं सुद्धा कठीण होतं, कोणाला भेटू द्यायचे नाहीत. अविनाशने त्याच्या मदतीने मार्ग काढला की कमीत कमी आपली खबर कळत राहील, काय चाललंय आतमध्ये, डबा जातोय की नाही, जेवण होतंय की नाही, थोडं तरी व्यवस्थित बोलतंय चाललंय की नाही आतमध्ये. याच्यासाठी त्यांनी त्याच्या पद्धतीने मार्ग काढून त्या बातम्या मिळत होत्या. एवढा कठीण कालावधी होता की आतमध्ये पेशंटचं काय होतंय काही कळायला मार्ग नव्हता. आणि असं असताना सुद्धा जेव्हा ती बातमी आली तर आम्हा सगळ्यांसाठीच ते शॉक होता. तो शॉक सहन करणं पण कठीण होतं. एकाच दिवशी 2 शॉक होते. आता त्या दिवशी जगाला खूप सारे शॉक बसत असतील नाही का, जसं डी सोनवणे म्हणाले की खूप लोक त्या दिवशी गेले असतील, परंतु आपल्यासाठी जे अगदी जवळचे आहेत तो मोठा धक्का असतो आणि त्या धक्क्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. वास्तविक पाहता जीवन आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य जाणारच आहे, कधी ना कधी जाणारच आहे. हे जरी सत्य असलं तरी जेव्हा जवळच जातो तेव्हा ते नाणं बघताना त्या नाण्याला स्वीकारताना सोपं वाटत नाही ना का. इतरांसाठी आपल्याला म्हणणं सोपं असतं की माणूस जन्माला आलाय तरी एक दिवशी जाणारच आहे, पण जेव्हा जवळच जातो तेव्हा ते सत्य नकोसं वाटत असतं. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी जणू काही ती अवस्था झालेली होती. खरं तर 1 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. आपण त्यांचा पहिला स्मृतिदिन साजरा करत आहोत, जयश्रीताईंचा स्मृतिदिन साजरा करत आहोत. खूप साऱ्या गोष्टी बोलता येतील त्यांच्याविषयी, पण मला आज विशेषतः भावना ज्या पद्धतीने बोललेली आहे त्याचं कौतुक करावं असं वाटतं. आणि तिथूनच जयश्रीताईंची ओळख आपल्याला होते. म्हणजे एक आई काय असते आणि कशी असावी आई. तर आज जी भावना बोललेली आहे त्याच्यातून लक्षात येतं की आई कशी असायला हवी, आई कशी असते. सिद्धी सागर जेव्हा आईचा विषय काढून बोलले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकतेच सिद्धी सागरांनी त्यांची अतिशय चांगली आणि प्रेमळ आई गमावलेली आहे. आणि आई म्हणजे पुन्हा एकट्याची आई असत नाही का, असते नाही, पुन्हा एकट्याची आई असू शकत नाही. आई हे वात्सल्य आहे. आई काय आहे? वात्सल्य आहे, प्रेम आहे. आणि जिच्यात पुन्हा ते प्रेम भरलेलं आहे, जिच्यात पुन्हा ते वात्सल्य भरलेलं आहे, ती प्रत्येक व्यक्ती मग काय आहे? आई आहे. ती प्रत्येक व्यक्ती आई आहे. तो प्रत्येक पुरुष सुद्धा आई आहे, कारण पुरुष सुद्धा आई असतो नाही का. आता मागच्या 1 वर्षापासून आई कोण आहे? अविनाश आहे. आई कोण? अविनाश आहे. आणि म्हणून पुरुष सुद्धा आई नसतो असं आपण म्हणू शकत नाही. आणि स्त्री आणि पुरुष खरं तर ह्या कॅटेगरीमध्ये आईचं वात्सल्य बसू शकत नाही. वात्सल्य पुरुष किंवा स्त्रीलाच देण असतं असं त्याचा अर्थ आपण लावू शकत नाही. परंतु असं जरी असलं तरी वात्सल्याचा जास्तीत जास्त संबंध कुणाशी लावला जातो? आईशी लावला जातो, स्त्रियांशी लावला जातो. आणि जेव्हा भावना बोलत होती तिच्या 1-2 गोष्टी मला खरं तर पकडायच्या आज. मला खूप चांगलं वाटलं, ॲक्च्युली अभिमान वाटला मला तिचा, की ज्या पद्धतीने ती आज बोलली. ती म्हणाली की आई जेव्हा आसपास होती तेव्हा तिला फोन करून ती बोलत असायची नाही का, तिची आठवण यायची की आता तिला हे विचारलं पाहिजे, हा प्रश्न केला पाहिजे, तो प्रश्न केला पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती नसतो आपल्यासमोर तेव्हा मग त्याला आठवायचं कसं, त्याच्याशी संबंध कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण होतो एखाद्या व्यक्ती गेल्यानंतर नाही का. ज्याला तुम्ही दररोज बघितलेलं आहे, ज्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही अवलंबून राहिलेला आहात नाही का. आई माझ्या गाडीचं पेट्रोल संपलंय, आता काय करू, या गोष्टीपासून त्या अगदी जीवनातल्या सखोल गोष्टींपर्यंत नाही का. मुलींना ज्या काही अडचणी भेडसावतात त्यांच्या जीवनातल्या, त्यांच्या शरीराला धरून, त्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी कुणाला विचारत असेल? ती आईला विचारत असेल. मग आता आई नाही, ते विचारायचं कोणाला? तिच्यासमोर मोठा प्रश्न होता, तर त्याचं उत्तर तिने शोधलं. काय सांगितलं तिने? आता तिला आईला फोन करण्याची गरज नाही का, कारण आई आता सोबतच आहे. आई पिंपरीत किंवा काळवडीत आहे आणि मी जर्मनीला आहे असं वाटण्याची आता गरज नाही. जेव्हा शरीराने आई होती तेव्हा ती काळवडीत होती आणि ती जर्मनीत होती नाही का. समजा ती जर्मनीत असते आणि आई काळवडीत असते तर मग तिला फोन करावा लागला असता. आता फोनाची गरज आहे का? नाही. तिच्या मनाचा फोन 24 तास कुणाशी कनेक्ट आहे? आईशी कनेक्ट आहे. आता डायल करायची गरज आहे का? बिझी फोन असण्याची गरज आहे का? फोन बिझी असण्याची गरज नाही, लाईन कट होण्याची
गरज नाही. फोन डायल करू की नको करू, राग आला म्हणून नाही बोलत आईशी, आता असं म्हणण्याची गरज आहे का? कधी कधी होतं आपल्याला, राग येतो नाही का, समजा रागवली आई की कशाला निघालीस बाहेर नाही का, काल पण गेली होतीस आज पण निघालीस, मग आपण रुसतो फुगतो तरी देखील निघून जातो बाहेर. आणि मग आता आईचा फोन आला तरी उचलायचं नाही, ठरवलेलं असतं. थोड्या वेळ आपण आईचा फोन उचलत नाही. आता त्याची गरज आहे का? आईला रागून फोन न करण्याची आता मुभा नाही. हा फोन कधीही डिस्कनेक्ट न होणारा फोन आहे. मला असं वाटतं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि बुद्ध धर्मामध्ये ह्या गोष्टीला फार महत्व आहे. कारण बुद्धाचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं, बुद्धाचं महापरिनिर्वाण जेव्हा झालं तेव्हा संपूर्ण जगाला हाच प्रश्न पडला की आता बुद्धानंतर बुद्धाला आठवायचं कसं? बुद्धाचं शरीर अस्तित्वात नाहीये, बुद्ध आपल्याला सोडून गेलेले आहेत. बुद्धाशी असलेलं आपलं नातं बुद्धाशी करायचं कसा फोन? मग जर त्या काळात फोन असता तर लोकांनी फोन वापरला असता बुद्धाबरोबर बोलण्यासाठी नाही का. मग बुद्धाशी असणारा हा फोन चालू ठेवायचा कसा? त्याचं उत्तर जे 2,000-2,500 वर्षापूर्वी लोकांना मिळालेलं होतं तेच उत्तर आज भावनांनी दिलेलं आहे. काय उत्तर दिलेलं आहे? की आई तिच्यापासून दूर नाही, आता ती तिच्या जवळच आहे. बुद्धाच्या बाबतीत सुद्धा लोकांनी हेच म्हटलं की जरी बुद्ध शरीराने गेलेले असले तरी बुद्ध आमच्यापासून दूर नाही. बुद्ध कुठे आहेत? आमच्या सोबतच आहेत. आणि बुद्धाच्या या आठवणीलाच बुद्ध इतिहासामध्ये बुद्धाची सती, बुद्धाची स्मृती म्हणून विकसित करण्यात आलेलं होतं. बुद्धाचा प्रत्येक गुण आठवत असेल. बुद्धाने आनंदाची जर काळजी घेतली असेल, आपल्या घासातला घास नाही का, भिक्षापात्रात समजा त्यांना काही मिळालेलं असेल आणि आनंदाचं भिक्षापात्र समजा चुकून त्याला खाली दिसलं तर कदाचित त्या आनंदाला देत असतील नाही का, आनंदाला देत असतील की खा, किंवा माझा एखादा गोड पदार्थ माझ्या ह्याच्यात टाकलाय. कधी कधी होतं असं नाही का, बुद्धाला लोक थोडंसं चांगलं देत असतील आणि आनंदाला कदाचित तेवढं चांगलं देत पण नसतील. उदाहरण सांगतोय, असंच घडत असेल असं नाही, पण सांगता येत नाही. बुद्धाची करुणा जी आहे एवढी आहे की त्यांनी आनंदाची काळजी घेतली असेल. मग जेव्हा आनंद बुद्धाला आठवत असतील तेव्हा आनंद बुद्धाला केवळ तत्वज्ञान सांगणारा बुद्ध म्हणून आठवत नसतील. त्यांच्यासाठी बुद्ध आई होते. त्यांच्यासाठी बुद्ध कोण होते? एक प्रकारे आईसारखे होते जी घासातली घास देणारी आहे. आणि म्हणूनच आनंद ज्या पद्धतीने बुद्धाला आठवत असेल नाही का, ती स्मृती आनंदाची कधीही गेलेली नाही. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ज्या दिवशी बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आनंद नेहमीप्रमाणे उठले, गंधकुटीत गेले. म्हणजे बुद्ध जिथे राहायचे त्या कुटीत गेले, त्यांनी पाणी भरून ठेवलं, त्यांनी पुष्प आणले. त्या गंधकुटी नाव यासाठीच पडलं होतं कारण आनंद दररोज बुद्धासाठी सुगंधित पुष्प आणून त्या कुटीमध्ये ठेवायचा, झाडलोट करून ठेवायचा, जेणेकरून तथागत जेव्हा येतील विश्रामासाठी नाही का, चारिका करून जेव्हा तथागत येतील तेव्हा त्यांना खोली कशी वाटली पाहिजे? सुंदर वाटली पाहिजे नाही का, राहावीशी वाटली पाहिजे. आणि हे त्याचं चालू होतं, झाडलोट करणं सुरू होतं, पाणी आणून ठेवलेलं होतं आणि पुष्प तो घेऊन येऊन ठेवत होता. बाकीचे सगळे भिक्षू स्वतःला हुशार समजणारे विचार करत होते की आनंदाला काय झालंय नाही का, तथागताचं शरीर आता राहिलेलं नाहीये. मग आनंद असं काय करतोय? आनंदाला काही हे सत्य माहीत नाही का? हे सत्य आनंदाला कळालेलं नाही का? आणि हे त्यांची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा कोणीतरी आपल्यापैकी एखादा हुशार जसा असतो तेव्हा हळूच येऊन आपल्या खांद्यावर हात ठेवतो, म्हणतो की काही घाबरू नको, माणसाचं सत्य असंच आहे की माणूस जातोच, तसे तथागत गेलेले आहेत असं कोणीतरी म्हटलेलं असेल तर आनंद हसतात आणि एवढंच म्हणतात की माझ्यासाठी तथागत गेलेले नाहीयेत. तथागत आज पण माझ्यासाठी कुठे आहेत? त्या गंधकुटीमध्ये आहेत. आणि भावनाच्या ह्या भावना ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत आपल्या आईच्या बाबतीत, त्या वात्सल्याच्या बाबतीत आहे. ही पहिली गोष्ट मला खरं तर भावनाची आवर्जून सांगावीशी वाटते. पण या प्रकारे मत व्यक्त करण्यासाठी कदाचित भावना 22-23 वर्षाची असेल नाही का, बरोबर? 22 किती वर्षाची आहे भावना? 23 नाही का, 22-23 वर्षाची आहे. 22-23 वर्षाची इतर मुलं बघा, आता थोडंसं पलीकडे गेलं तुम्ही तर रस्त्यावर गाडी फिरवताना मुलं दिसतील, कदाचित आपल्यापैकी काहींची मुलं 22-23 वर्षाची असतील. अशा प्रकारे आपल्या आईबद्दल बोलता येतं का त्यांना? एक शब्द तोंडातून काढत नाहीत ते, एक शब्द बोलत नाही. पण भावना एवढी का बोलू शकली? कधी याचा विचार करतो आपण? खरं तर हे जयसीताईंच्या वेगळ्या प्रकारच्या आईपणाचं ते रूप आहे. आई तर आपण सगळेच असतो, पण जयसीताईंच्या आईपणाला एक धम्माने वेगळं रूप दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक लोकांना असं वाटतं की धम्माने काय होतंय?
धम्माने काय होते, म्हणून अनेक लोक आपल्या मुलांना बाकीचं सगळं देण्याचा प्रयत्न करतात धम्म सोडून. सगळं त्यांना बुलेट म्हटलं की तुम्ही बुलेट आणून द्याल, त्यांनी पिझ्झा म्हटलं की पिझ्झा आणून द्याल, सगळं काही आणून द्याल तुम्ही. खरं तर यांनी त्यांना काही कमी केलेलं नाही. आपल्या मुलीला जर्मनीला पाठवणं, भावेसाठी फार मोठी स्वप्न बघणं, नाही का. अविनाश आणि जयश्रीताईंचं ते एक मोठं स्वप्न होतं आणि त्यांनी त्या प्रकारे घडवण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या जीवनात ज्या पद्धतीने त्या स्वतः वागत होत्या, ज्या पद्धतीने त्या स्वतः वागत होत्या, त्याचा कळत न कळत परिणाम मुलांच्या मनावर होतो. ह्या गोष्टी मुलं पिकअप करतात की तुम्ही जगता कसं. तुम्ही सगळं काही दिलंय त्यांना, सगळं काही दिलं. आई वडील म्हणून आहे ना, कुठलीच गोष्ट तुम्ही कमी पडू देत नाही. पण तुम्ही त्यांच्यासमोर आदर्श काय देता, जगण्याचा आदर्श काय देता, हा फार महत्वाची गोष्ट. तुम्ही बाकी सगळं दिलं त्यांना, पण जगण्याचा काय आदर्श दिलेला आहे तुम्ही, तो आदर्श दुसरीकडून घेता येत नाही. तो आदर्श शिकावा लागतो. कसा करावा लागतो, शिकावा लागतो. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे ज्याला इमिटेशन म्हटलेलं आहे, म्हणजे अनुकरण. मुलं काय करतात, अनुकरण करतात. मग अनुकरण कुठून करतील, अनुकरणाचा पहिला गुरु कोण आहे, अनुकरणाचा पहिला गुरु आई आणि वडील आहे. मग आपण मुलांना काय देतो याच्यावर खूप काही अवलंबून आहे. आणि म्हणून मुलं जेव्हा अशा वयात आईबद्दल असं भरभरून बोलू शकतात जे सर्वसाधारण मुलांना बोलता येणं शक्य नाहीये, तो साधा परिणाम नाहीये. साधी आई तर कुणालाही होता येतं, नाही का, खूप लागत नाही आई होण्यासाठी. तसं पाहायला गेलं तर साधी आई होण्यासाठी खूप लागत नाही. पण एक अशी आई जी मुलांना संस्कार देऊ शकेल, ती सांगून बस म्हणून, पूजा कर म्हणून संस्कार पडत नाही, स्वतःच्या आचरणातून ते येत असतात. आणि म्हणूनच जयश्रीताईंचं ते आचरण फार वेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यांनी भरभरून त्याच्याविषयी बोललेलं आहे, त्याच्याविषयी मी खूप जास्त बोलणार नाही. पण मी एकाच गोष्टीचा उल्लेख करेन की दान तर अनेक लोक देण्याचा प्रयत्न करतात, इतरांना मदत करण्याचा पण अनेक लोक प्रयत्न करतात. पण त्यांच्या मदत करण्यामध्ये, त्यांच्या दान करण्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये काय फरक होता, नाही का. जन्माला तर आपण सारखेच आलेलो. ही जी चांगली माणसं असतात ज्यांची आपण स्मृती ठेवतो, आता आज आपण स्मृती दिन साजरा करतो ना, काही लोक स्मृतीतून कधीही जात नाही. ते आपल्या स्मृतीतून गेलात का वर्षभरात, कधीच नाही. मी अविनाशचा आम्ही जवळचे मित्र आहोत, तसे पाहायला गेलं तर डायरेक्ट नातेवाईक नाही. तरी देखील मी आणि माझी मिसेस प्रत्येक वेळी जेव्हा कधी विषय निघतो तेव्हा जयश्रीताईंचं आजही नाव आम्ही काढत असतो. आता हे आम्ही थोडे दूरचे असून सुद्धा नाव काढतो, नातेवाईकांच्या मनातून तर त्या गेलेल्याच नसणार का, गेलेल्या अजिबात गेलेल्या. म्हणजे काही लोक असे असतात ज्यांना स्मृतीतून काढता येणं शक्य नाही. काही लोक अशी असतात की ज्यांना आपण वेळोवेळी स्मृतीत ठेवण्याचा प्रयत्न करतो, आठवणी ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना आठवलं की आपल्याला आनंद निर्माण होतो. पण काही अशी पण माझ्यासारख्यांची जमात आहे की ज्यांना लोक आठवण्याची इच्छा नसते. काय आठवायचं त्या यशू सागरला, काय केलंय त्याने चांगलं जीवनामध्ये, ना स्वतःसाठी चांगलं केलंय ना इतरांसाठी चांगलं केलंय. अशा माणसाला कोणी आठवतं का, कोणी आठवत नाही. अशांची पण एक जमात असते. तो कशाला जगला, जीवनात कशाला आला होता आणि कधी गेला याचं कुणाला स्वयंसूतक असत नाही, असण्याची गरज सुद्धा नसते. आता आपल्या सगळ्यांसाठी अडचणीची गोष्ट हीच आहे. आपल्या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थाने, मनाच्या अर्थाने फरक हाच आहे की आपण पहिल्या 2 प्रकारच्या लोकांमध्ये जगायचं की तिसऱ्या प्रकारच्या लोकांमध्ये जगायचं. मरण तर अटळ आहे. कुणाला कितव्या वर्षी येईल काय लिहिलेलं आहे का, मरणापासून कोणी पळू शकतं का. जास्तीत जास्त डॉक्टरला सांगून आपण 2 दिवस आपलं मरण पुढे ढकलू शकतो. म्हणजे आता एवढं चांगलं सुविधा झालेल्या आहेत, एवढ्या चांगल्या सुविधा झालेल्या आहेत की आजचा माणूस ते उद्यावर ढकलतात मरायला. तुम्ही व्हेंटिलेटर पिक्चर पाहिलेला आहे, सिनेमा व्हेंटिलेटर, ते विचारतात की आता व्हेंटिलेटर काढलं तर काही सांगता येत नाही, काढायचं की ठेवायचं. व्हेंटिलेटरवर असलेला माणूस ऑलमोस्ट गेलेला असतो, पण आणखीन 2 दिवस ठेवायचा आहे का, त्याच्यावरून अख्खा पिक्चर आहे. माणसाची मानसिकता अनेक लोकांना असं वाटतं की काढून टाका, ते किती वेळ घालवता आमचा. तशी मानसिकता आपली पण असते, नाही का. माणसाच्या जीवनाची किंमत अशी झालेली आहे की आपल्याला आता त्याच्यासाठी वेळ नाहीये, नाही का. आणि मग त्याच्या मुलाला जेव्हा ही स्टोरी सांगण्यात येते की बाबा रे, तुझी अवस्था अशीच झालेली होती, तुला जगवण्यासाठी तुझ्या वडिलांनी किती प्रयत्न केले आहेत. आणि त्यावेळेस तो म्हणतो की नाही, मला आणखीन एक चान्स घ्यायचा आहे, नाही का, आणखीन एक चान्स घ्यायचा. तेव्हा मग तो तिसऱ्या माणसामधून ह्या 2 प्रकारच्या माणसामध्ये येतो. नाही तर आपण सगळेच जण तिसऱ्या माणसाच्या जास्त जवळ आहोत, ज्याला आठवण्याची गरज
नाही पडत जगाला, ज्याला खरंच आठवण्याची गरज पडत नाही, जयश्रीताईंनी स्वतःला पहिल्या 2 प्रकारच्या माणसांमध्ये मोडलेलं होतं धम्माच्या साह्याला. खरं तर घरी आलेल्या माणसाला आपल्याला काही ना काही द्यावंच लागतं. तुम्हाला चहा करायची इच्छा नसली तरी पाणी तरी द्यावंच लागतं की नाही का? कधी कधी आपण विचारतो की आता चहाची वेळ नाहीये, चहा करू का? तो माणूस कसा म्हणेल, चहाची वेळ नाही म्हटल्यानंतर चहा करू का म्हणू शकतो का? नाही. तुम्ही पाणी तर देता, पण पाणी देताना कोणत्या मनातून पाणी देता याच्याने तुम्ही जयश्रीताई बनणार आहात की इतर माणूस बनणार आहात हे ठरतं. एवढं सोपं आहे बुद्ध धर्मामध्ये. करतो आपण तेच ना, करतो आपण तेच. पोळ्या लाटावं लागणारच. आलेला घरचा पाहुणा जो आहे, आता तुम्ही त्याला टाळू शकता का? टाळू शकत नाही. पण पोळी लाटताना तुम्ही जर म्हटला की आली ब्याज किती करायचं यांच्यासाठी, नाही का आता खाऊन खाऊन काय करणार आहे, किती करत राहू, असं म्हटलं की तुम्ही जयश्रीताईच्या कॅटेगरीमध्ये जात नाही. कोणाच्या कॅटेगरीमध्ये जाता? तिसऱ्या लोकांच्या कॅटेगरीमध्ये जाता. पण तेच आता करावं लागणारच आहे. कदाचित तुमची इच्छा नसेल सुरुवातीला, पण इच्छा तयार करा. चित्तामध्ये, मनामध्ये हाच फरक भगवान बुद्धांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवान बुद्धाला सुद्धा प्रश्न पडला ना, त्यांच्या आई वडिलांनी, विशेषतः वडिलांनी सगळ्या दुःखापासून दूर ठेवलं त्यांना. म्हातारा माणूस दिसू नये, आजारी माणूस दिसू नये, मेलेला माणूस दिसू नये, जगातलं दुःख दिसू नये म्हणून काय केलेलं आहे? अशा महालात ठेवलं जिथं कोणी म्हातारा असणार, जिथं कोणी आजारी असणार नाही, जिथं कोणी मेलेला सापडणार नाही. अशा सगळ्या दुःखापासून त्याला दूर ठेवलं. सत्यापासून दूर राहता आलं सिद्धार्थाला? सत्यापासून दूर राहता आलं नाही. एक दिवस जेव्हा त्याला कळालं की अरे मी सुद्धा म्हातारा होणार आहे, म्हणजे एवढा बलदंड मी एक दिवस पुरुष होणार आहे, एक दिवस याच्यासारखाच आजारी पडणार आहे, आणि एक दिवस 4 लोकांद्वारे मला कुठे नेलं जाईल? स्मशानात नेलं जाईल. मग त्याला प्रश्न पडला सिद्धार्थाला की माणसाचं जीवन असंच असलं पाहिजे का? जन्माला यायचं, बलदंड शरीर कमवायचं, एक दिवस आजारी पडायचं, म्हातारा व्हायचं आणि मरून जायचं. जीवनाला अर्थ काय? तुमच्या आमच्या जीवनाला अर्थ काय? 60 वर्ष लाभले. समजा अशा प्रकारच्या जगणाऱ्या माणसाला 1000 वर्षाचं वरदान दिलं. वरदान नाहीये पण दिलं समजा 1000 वर्षाचं उदाहरण घेऊ आपण. अशा प्रकारे केवळ स्वतःसाठी अप्पल पोटाने जगणाऱ्या माणसाला 1000 वर्षाचं वरदान दिलं. तर माणूस 1000 वर्ष जगलाय म्हणून त्याचं कोणी नाव काढेल का? जयश्रीताईंचं 50व्या वर्षाच्या आतच निधन झालेलं आहे, नाही का? त्यांचं नाव आपण काढतो. 1000 वर्ष केवळ स्वतःसाठी जगलेल्या माणसाचं नाव काढलं जाईल का? अप्पलकडे माणसाचं नाव काढलं जाईल का? हा जो फरक आहे चित्ताचा, तो फरक भगवान बुद्धांनी अनुभवला. त्याला असं वाटलं की एक वेगळं चित्त ह्या जगामध्ये आलं पाहिजे. मृत्यू जरी सत्य असलं तरी हे जगणं जे आहे माणसाला असं आदर्शभूत करता आलं पाहिजे, असं प्रेमळ करता आलं पाहिजे, असं करुणावान करता आलं पाहिजे की जेणेकरून ह्या जगात अस्तित्व नाहीसं झालं तरी टिकता आलं पाहिजे. भगवान बुद्धाला जाऊन किती वर्ष झाली? 2500. आजही आपण त्यांचं नाव काढतो. किती वर्ष? 2500 वर्षानंतर सुद्धा आपण त्यांचं नाव काढतोय. डायरेक्ट त्यांनी आपल्यासाठी काय केलंय का? आपल्याला भोजन दिलेलं आहे का? पण या मानव जातीचं अखंड कायमस्वरूपी कल्याण करून टाकलेलं आहे त्यांनी, एवढं सांगून की माणसाशी चांगलं वागलास रे वागलास की आनंद तुझ्यापासून दूर नाही. जयश्रीताईंनी तेच पकडलं, दुसरं काही केलेलं नाही. धम्म म्हणजे लोकांना वाटतं की काय विहारात जायचं, काय प्रवचन ऐकायची आणि कुठं चांगलं चांगलं करून चांगलं होतंय का? अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात. कोणी इथे येण्याचा विचार करत नाही. वास्तविक इथं आल्याने काय होतं? जी गोष्ट तुम्ही रडत खडत करणार आहात तीच गोष्ट तुम्ही आनंदाने करायला शिकता. जर तुम्ही आनंद केला तर तुमच्या चपातीत आनंद उतरतो, खाणाऱ्याच्या जीवनामध्ये तो आनंद उतरतो आणि तो तुमच्याशी कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी काय होतं? कृतज्ञ राहतो. मग तुम्ही राहा नाही तर ना राहा, तुमचं अस्तित्व असो नाही तर नसो, त्यांच्या लेखी, त्या माणसाच्या लेखी तुमचं आयुष्य कायमस्वरूपी कोरलं जातं. जसं बाबासाहेबांचं, भगवान बुद्धाचं नाही का? त्यांनी जे काही केलं आपल्यासाठी त्याचं नाव मिटू शकतं का? मिटू शकत नाही. मला असं वाटतं की हा जो फरक आहे तो फरक धम्मजीवन आपल्यासाठी देण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर जयश्रीताईंनी याच प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. खूप धाडशी होत्या त्या. मला आजही आठवते जेव्हा आम्ही रुबी हॉलला त्यांना भेटायला गेलो तर भेटायला जाणारा व्यक्तीच थोडासा दुःखी असतो, कष्टी असतो की नाही का, आजारी महिला आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्या हसत होत्या.
आणि बिलकुल म्हणजे माझ्या मिसेसला म्हटलं की काही काळजी करू नका वजीरदारांनी, मी बिलकुल येणार आहे, व्यवस्थित होणार आहे, मला डॉक्टरने आता पथ्य सांगितलेली आहे तेवढे मी करणार आहे आणि सगळं व्यवस्थित असणार आहे. म्हणजे हा जो धाडसीपणा आहे तो सगळ्यांमध्ये असत नाही. साधं ताप जरी आला तरी अंथरून धरणारी लोक असतात आणि आता काही खरं नाही जीवनाचं असं म्हणून जगणारी लोक असतात आणि जीवनात संकट असून सुद्धा बलाढ्यपणे नाही का धैर्यवान पद्धतीने जगणारी लोक असतात. खरं तर खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील. एक दोन आणखीन गोष्टी मी त्यांच्याबद्दल सांगणार आहे. खरं तर त्यांची सोसायटीतल्या महिला ज्या होत्या त्यांच्यावर खूप प्रेम करायचे नाही का, त्यांचा ग्रुपच होता सोसायटीमध्ये आणि सगळ्याच प्रकारच्या महिला त्याच्यामध्ये होत्या. विशेषतः मी माझी मुलं जेव्हा त्यांच्याकडे जायची, विशेषतः माझा मोठा मुलगा जेव्हा त्यांच्याकडे जायचा तेव्हा मुलांच्या बाबतीची सायकोलॉजी मला माहिती आहे. मुलं शक्यतो मुलांना विचारतात की तेरी मम्मी घर पे है क्या, आणि तेरी मम्मी घर पे है क्या, फिर नहीं आता बाबा. मुलांचं असं असतं तेरी मम्मी रहेगी तो मैं नाही आता. जयश्री ताईंच्या बाबतीत तसं नव्हतं. कुठलाही मुलगा येऊ नाही का, किती वेळ राहू काही नाही, त्या आलेल्या मुलाला आपल्या मुलासारखं समजून त्याच्यासाठी सगळं काही करायचं. कधी कधी आम्ही लवकर त्याला आणायला जायचो तर मुलाला कशाला आणायचं तुम्ही, आम्ही आणून सोडलं असतं, भावनाने त्याला सोडलं असतं आणि कितीतरी वेळा भावनाने त्याला घरी सोडलेलं आहे, खाऊ पिऊ घालून भावनाने त्याला घरी सोडलेलं. आणि हे करत असताना उद्या यशू सागरची फॅमिली माझं नाव काढेल असा विचार त्याच्यामध्ये नव्हता. माझ्या मुलाला खाऊ घालायची इच्छा आहे ना तर मग हा पण मुलगाच आहे. हा जिथे भाव येतो ना तिथे जयश्री काही जन्माला येते. वेगळं काही करण्याची गरज असत नाही. आणि हे शिकायचं, धम्म हे आपल्याला शिकवतो. धम्म आपलं तुपलं करायला शिकवत नाही. धम्म आपल्या तुपल्याच्या भिंत आहे तिला तोडत असतो आणि जयश्री त्यांनी ती भिंत तोडलेली निश्चितच मला खऱ्या अर्थाने जाणवते आहे आणि ती खरं तर आहे. खरं तर नुसतंच मुलांच्या बाबतीत नाही, अविनाश गॅजेटेड ऑफिसर आहे, सह्या लागतात त्यांच्या फॉर्मवर, स्टॅम्प लागतो त्यांचा. मग फॉर्मवर सह्या देण्यासाठी जायचं. खरं तर अशा माणसांना चहा देऊन परत पाठवण्याची कुठं मी सुविधा बघितलेली नाही. गॅजेटेडचे ऑफिसर असतात ना किंवा विशेष कार्यकारी दंडाधिकारी लिहिलेलं असतं ते दरवाज्यावर नाही का कार्य, आणि मग त्यांच्याकडे सहीला जर गेलो आपण तर ते बसा सही पण देतो आणि चहा पण देतो असं होत नाही. अविनाश जर घरी नसले तर कागद ठेवायचे, संध्याकाळी सह्या रेडी असायच्या आणि मग ताईंकडे गेलं की त्या तुम्हाला चहा पाजल्याशिवाय पाठवायच्या नाहीत. मला असं वाटतं की हे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व सर्वसाधारण व्यक्तिमत्व असत नाही. आता बोलता बोलता कोणीतरी म्हणाले की त्या खळखळून हसायच्या. खळखळून हसणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत एक सायकोलॉजी अशी सांगते की ज्यांच्या मनात शुद्धता असते ना, काही काळबेरं नाहीये, अशाच माणसाच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य असतं. इतरांच्या मनावर खळखळून हास्य असू शकत नाही. म्हणूनच कदाचित माझ्या चेहऱ्यावर खळखळून हास्य असत नाही. काय आहे आतमध्ये मला माहीत नाही का. पण खरंच म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य असतं त्याच्या मनात काळबेरं काहीतरी असत नाही. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या त्या धनी होत्या. पण हे व्यक्तिमत्व नुसतंच माणूस म्हणून आलेलं नव्हतं, ते निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच होत्या तर धम्माच्या माध्यमातून त्यांनी फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी आज वर्षभर झालं आपल्यात त्या नाही आहेत आणि इथून पुढे जरी शरीर त्यांचं दिसणार नसलं तरी देखील स्मृती रूपाने ते आपल्यामध्ये आहेत आणि स्मृती रूपाने कायमस्वरूपी ते आपल्यामध्ये राहते. जाता जाता एक छोटंसं बाब सांगतो मी की बऱ्याचदा आपण सर्वच जण मृत्यूला शेवट म्हणून बघण्याचा प्रयत्न करतो. पण मृत्यू शेवट कसा असू शकतो? असू शकत नाही. अगदी बाबासाहेबांच्या भाषेत जर बोलायचं झालं ते असं म्हणतात की जेव्हा मृत्यू होतो तर आपल्या शरीराचं विघटन होतं. काय होतं? आपल्या शरीराचं विघटन होतं आणि विघटित झालेली प्रत्येक गोष्ट या संसारात परत जाऊन मिसळते. कशात परत जाऊन मिसळते? या संसारात परत जाऊन मिसळते. म्हणजे या संसारात परत जाऊन मिसळलेली आहे ती कुठल्या रूपानं परत येणारच आहे, अस्तित्वात येणारच आहे. फक्त आज आपल्याला एवढंच माहीत नाहीये की ती अस्तित्व कुठं आहे आणि कोणत्या रूपात. पण ते अस्तित्व मिटलंय का? समजा लाईट गेली, इथली लाईट गेली तर इलेक्ट्रिसिटी संपलेली असते का? इलेक्ट्रिसिटी संपलेली असत नाही. मला असं वाटतं हा फार महत्वाची बाब आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता एकच इलेक्ट्रिसिटी, इथं फॅन आहे, ट्यूब आहे, माईक आहे, व्हिडिओ आहे, एवढ्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून की नाही माईक चालवते, फॅन चालवते, ट्यूब चालवते, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या तरी देखील कोण चालवते? तिला एकच गोष्ट चालवत आहे. तसंच आपल्या चित्ताचं सुद्धा
आहे आणि म्हणून हे चित्त जे आहे हे कधीही नाश होत नाही. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर गेलेला व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेला आहे असं वाटू शकत नाही आणि तीच भावनाची आहे आणि ती जर आज आपण समजून घेतली तर निश्चितच जयश्रीताईंना चांगल्या तऱ्हेची आज आपण आदरांजली दिली असं त्याचा अर्थ होईल. मला माहिती आहे की साध्या गोष्टी नाही आहेत, मुलांसाठी ही सोपी गोष्ट असणार नाही आहे, तरी देखील हा संपूर्ण परिवार ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो आणि विशेषतः आजच्या दिवशी भावेश आणि भावनाला मी एवढंच म्हणेल की आईने त्यांच्यासाठी जी काही स्वप्न पाहिलेली असतील, कळत नकळत ती बोलून दाखवलेली असतील, त्या सगळ्या स्वप्नांना जगण्याचा प्रयत्न करा. एक नवीन जयश्री तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आईच्या रूपात पुन्हा साकारो अशा प्रकारची मी एक भावना व्यक्त करतो आणि माझे लांबलेले शब्द इथे संपवतो. माझ्या वतीनं आणि विशेषतः प्रयत्न बौद्ध महासंघ जागतिक संघाच्या वतीनं, कारण त्या जागतिक संघाच्या धर्ममित्र होत्या, ह्या जागतिक संघाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. नवबुद्धाय जय. म्हणजे जयश्रीताईंच्या या पहिल्या स्मृती दिनानिमित्त खरं तर जे आपल्याला पाहिजे आहे अशा शब्दांमध्ये असे त्यांनी जी काही धम्म देशना जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. निश्चितच त्यांच्या गुणांचा गौरव केलेला आहे. भगवान बुद्धांची जी काही शिकवण आहे त्या गुणांच्या माध्यमातून जणू काही त्यांनी आपल्याला या ठिकाणी कथन केलेले ती दिलेली आहे. आणि जयश्रीताईंचं खरंच म्हणजे हा विहाराशी नातं, या धम्माची नातं कशा प्रकारचं होतं आणि कशा प्रकारे त्यांनी ह्या धम्माचं नातं जोपासल्यामुळं त्या कशा म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्यांनी कशा प्रकारे धम्मदेशना दिलेले. विशेषतः भावनांच्या जे काही स्मृतीने भावनांनी जे काही स्मृतीला जे काही उजाळा दिलेला आहे
आहेत त्या तो धागा धरूनच म्हणजे खरं तर आजची जी काही धम्मदेसना जी आहे त्यांनी केलेली आहे. आणि निश्चितच मला वाटतं की आपण सर्वच जय श्रीताईंमध्ये जे जे काही गुण होते त्या गुणांचं पुनरानुमोदन करूया, अनुमोदन करूया आणि ते गुण जे ते आपल्यामध्ये देखील अंगीकारण्याचा प्रयत्न करूया. आणि खूप खूप धन्यवाद आदरणीय धम्मचारी येशूसागरजी. खूप चांगल्या प्रकारे आजच्या या प्रसंगी ही धम्मदेसना दिलेली आहे. तर काही महत्वाच्या मी सूचना सांगण्यासाठी भोजनदानाचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यानंतर हा आपला कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर महत्वाची आज 2 घटना तोरखडे यांचा पहिला स्मृती दिन आजच आहे आणि तो सायंकाळी 7 वाजता याच विहारामध्ये आहे. तर आपण सर्वांनीच त्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहायचं आहे. खरं तर जय श्रीताई या विहाराशी खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट होता. या विहाराशी जे जे कार्यक्रम असायचे त्या कार्यक्रमामध्ये ते सम्मिलित असायच्या. तर या विहारामध्ये दर रविवारी सर्वांसाठी धम्मवर्ग घेतले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी धम्म अभ्यास घेतले जातात. तर या ठिकाणी भगवान बुद्धाला आपल्या सर्वांनाच नम्र विनंती आहे की प्रतिसाद दिला पाहिजे आणि निश्चितच या विहारामध्ये दर रविवारी सर्वांसाठी चालणारे जे काही धम्मवर्ग आहेत त्या धम्मवर्गामध्ये आपण देखील सम्मिलित झाले पाहिजे. येणाऱ्या रविवारी 24 तारखेला या ठिकाणी अशाच प्रकारचे धम्मसेनानीवर या ठिकाणी धम्मदेसना होणार आहे. तर आपण सर्वांनी त्या धम्मवर्गाचा लाभ घ्यायचा. विशेषतः या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्या सर्वजण या ठिकाणी उभे राहूया आणि 2 मिनिटं शांत भावनामध्ये आहेत, भावेशमध्ये आहेत. खरं तर हा आज जो काही माईक चालू आहे खरं तर 15 तारखेला या ठिकाणी जयंतीनिमित्त धम्मचार्यांनी अभयवती यांचं प्रवचन होतं. परंतु काही व्यत्यय आला. या ठिकाणी साऊंडचा प्रॉब्लेम झाला आणि कोणीतरी जी काही साऊंडची वायर आहे ती प्लगमध्ये लावण्यात आली आणि त्याच्यामुळं साऊंडच पूर्णपणे उडाला आणि तो बंद पडला. आणि गेल्या म्हणजे 2च दिवसापूर्वी या ठिकाणी जी काही बाहेर पूर्ण व्यवस्था केली होती धम्मप्रवचनाची पण माईक अभावी किंवा स्पीकर अभावी ती पुन्हा आम्ही विहारामध्ये घेतली. तो कार्यक्रम विहारामध्ये संपन्न झाला आणि आजच्या या प्रसंगी खरं तर आपण जो काय आवाज या ठिकाणी ऐकवतात भावना देखील तिकडं ऐकत आहे. तर खरं तर अविनाशनी ह्यासाठी खूप मदत केलेली आहे. अविनाश स्वतः पुण्यामध्ये आलेले आहेत. आमचे 2 धम्ममित्र त्यांच्यासोबत गेले होते. चांगल्या प्रकारची त्या साऊंड तो रिपेअर केलेला आहे. 2 नवीन साऊंड घेतलेले आहेत. तर अशा प्रकारचं म्हणजे जे काही दानाचा म्हणूया की किंवा मदतीची जी काही भावना जी आहे ती ह्या परिवारामध्ये आहे. अविनाशने देखील खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. तर मी या आजच्या या प्रसंगी अविनाश आणि त्यांच्या बरोबर जे आमचे धम्ममित्र गेले होते धम्ममित्र हरीश मेश्राम, धम्ममित्र आपले ऋषीमुनी लोखंडे, तर या सर्वांचं या तिघांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वच जण या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झाला तेव्हा मी संघाच्या वतीने त्याचप्रमाणे सीताफळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण आता सर्वजण शेवटची धम्मपालगाथा घेऊया आणि धम्मपालगाथा झाल्यानंतर आपल्यासाठी भोजनदानाची व्यवस्था बाहेर केलेली आहे. तर आपण शिस्तीमध्ये त्या भोजनदानाचा देखील आपण आस्वाद घ्यायचा. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नथं
दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच्छ नथावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंक्ति सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमच्यति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु Good.